जय शिवराय। आज आमचे जवळचे मित्र सूरजभाऊ वाजगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये छत्रपतींच्या चरणी हे उपोषणाला बसलेले आहेत। सूरजभाऊंचे विषय दोन आहेत। एक तर पुन्हा नाशिक रेल्वे झाली पाहिजे आणि आदिवासींचं जे अदानी प्रकल्प आहे तो रद्द झाला पाहिजे। सूरजभाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख म्हणून एक जबाबदारीने मी सांगू इच्छितो की सर्व संघटना आपल्याबरोबर आहे, आपल्या विचारांबरोबर आहे की आपण जे विचार घेऊन इथं उपोषणाला बसले त्या विचारांबरोबर आम्ही नाही। त्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने तिथं आंदोलन केलं त्या भागामध्ये, तेव्हा असं काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या। आमचे तिथले सहकारी मित्र कावाशेठ त्यांनी इतंभूत आहे ती माहिती आम्हाला दिली होती। आता याच्यामध्ये सूरजभाऊ हा पेसा कायदा जो आहे तर पेसा कायदा असा सांगतो की स्थानिक लोकांची MSC असल्याशिवाय नॉटिफिकेशन असल्याशिवाय तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट उभा करू शकत नाही। तर त्यांनी पेसा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे। त्याचप्रमाणे EIA हा कायदा आहे की हे सांगतो की त्या भागामध्ये वन्यजीवन असेल, स्थानिक लोकांचं नुकसान झालं नाही पाहिजे, वन्यजीवनाचं नुकसान झालं नाही पाहिजे, हवा पाणी दूषित झालं नाही पाहिजे, याचा खऱ्या अर्थाने रिपोर्ट त्या स्थानिकांपर्यंत गेला पाहिजे। परंतु त्या दिवशी पेपरला अशी बातमी आली की मार्च 2023लाच याला परमिशन दिली होती। म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सर्व बांधवांना अंधारात ठेवून हे परमिशन दिलेलं आहे। सर्व बांधवांना अंधारात ठेवून हे परमिशन दिलंच कसं? म्हणजे खऱ्या अर्थानं यांनी दोन्ही कायद्याचं उल्लंघन केलं। संविधानाला पाय खाली तुडवले असं म्हणलं तर वाईट होतात, कारण की संविधानाच्या माध्यमातून ही माहिती त्या स्थानिक रहिवाशांपर्यंत जायला पाहिजे। बरं, याचं नुकसान एवढं मोठं आहे, 179 गावं त्याच्यामध्ये जातात आणि त्यामध्ये 166 हेक्टर जमीन जाते। 166 हेक्टर जमीन आणि 79 गावं जातात आणि माझ्या माहितीप्रमाणे 550 ते 600 कुटुंब उद्ध्वस्त, म्हणजे ते भूमिहीन होणार आहे। त्यांचं इतर आदिवासी भागामध्ये आपण जर पाहिलं तर तिथलं सर्व जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे आणि तिथली वन्यसृष्टी जी आहे ही त्यांची खऱ्या अर्थानं मैत्री, म्हणजे सकाळी उठले म्हणजे त्या निसर्गाच्या वातावरणामध्ये ते त्यांचे संस्कृती असेल, जीवनपट असेल, ते सर्व तिथं ते वावरत असतात आणि त्याचीच खऱ्या अर्थानं या अदानी प्रकल्पामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। माझी विनंती सर्व तरुणांना आहे की हा अदानी जो आहे त्याला जुन्नर तालुक्यामध्ये एंट्री घेऊ, कारण की यांनी मुंबईसारख्या ठिकाणी धारावीला 600 एकर जमिनीवरती प्रोजेक्ट उभं करतो। मुंबईसारख्या ठिकाणी धारावीला 600 एकर, हे स्मार्ट मीटर जे आहेत हे अदानीची। आता त्या दिवशी मी एका वायरमॅनला फोन केला की मीटर घ्यायचा, आपला जुना मीटर टाका। त्यांनी सांगितलं की शेट जुने मीटरच बंद झाले। म्हणजे तुम्हाला आता स्मार्ट मीटर शिवाय पर्याय राहिलेला नाही। आणि हा अदानी जो आहे हा जर नाणे घाटातून जर घुसला तर या आणे घाटातून कधी बाहेर पडली माहिती पडणार। तेव्हा हा विषय फक्त सूरजभाऊ आदिवासीसाठी नाही आहे, हा सर्व जुन्नर तालुक्यासाठी। तेव्हा माझी विनंती त्या दिवशी मी सांगितलं, आजच तेच सांगतो, हे जर तुम्हाला जर अदानीला जर तुम्हाला घाटाच्या खाली थांबायचं असेल तर सर्व तरुणांना एकत्र यावं लागेल। निवड संघटना काम करतील, पक्ष काम करतील, त्यापेक्षा तरुणांना रोडवरती उतरावं लागेल, आंदोलनं करावं लागतील, कारण तरुणांची ताकद काय असते ही खऱ्या अर्थानं आपण जंतर मंतरवरती पाहिजे। आपण पण जाऊन आलात। तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिले की तरुण हा काय करू शकतो। तो माझी विनंती की सरकारने या तरुणांचा अंत पाहू नये आणि कुठल्या भावामध्ये अदानी प्रकल्प हा जुन्नरमध्ये आणू नये, कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, हे मावळे हे जर कधी भडकले ना तर कुणाच्या बापाच्याने थांबणार। तसाच
पुणा नाशिक जो रेल्वे मार्ग आहे, पुणा नाशिक रेल्वे मार्गाच्या बाजूला जे शेतकरी बांधव राहतात, जर पुणा नाशिक रेल्वे मार्ग जर झाला तर शेतकऱ्यांचा माल कमी खर्चामध्ये लवकर पुणा आणि नाशिक ठिकाणी विकायला जाईल. त्याचप्रमाणे या रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला जे लोक राहतात तिथले तरुण आज छोट्या मोठ्या नोकऱ्या पुण्यासारख्या ठिकाणी करतात, नाशिकसारख्या ठिकाणी करतात आणि तिथे 40-50 लाखाची घरं घेऊन राहतात. सुरेश भाऊ, मी शहरामध्ये राहतो, मला चांगलं माहिती आहे मुंबई. अवर अख्खं आयुष्य ते तुमचं हप्ता भरण्यामध्ये जाणार. तो आपल्या घरच्यासाठी, शेतीसाठी, आईवडिलांसाठी, कुणासाठी काही करू शकत नाही. आणि हाच जर पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाला तर तो घरून जाऊन सर्व्हिस करेल, त्याची शेतीबाडी बघून तो सर्व्हिस करेल आणि तो पैसा त्यांचा वाचेल. शेतकऱ्याचा कमी खर्चामध्ये माल पोचला जाईल, तो पैसा वाचेल. पण सरकारला या शेतकऱ्यांना, तरुणांना हे सक्षम बनवायचं नाही, याच्यावर नसतं. परंतु माझं सांगणं, मी सरकारला माझी विनंती की मी पुन्हा सांगतो, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आहे, हा मावळ्यांचा तालुका आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे सांगायला काय कोणाची गरज नाही. कारण की अख्ख्या जगामध्ये जे 5 राजकारणी झाले, ज्यांनी विश्व निर्माण केलं, तो 1 नंबरचा राजकारणी होता, 2 नंबरचा राजकारणी होते कनक राजा, 3 नंबरचे विदुर काका, 4 नंबरचे चाणक्य आणि 5 नंबरचे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोणी राजकारणी झाला नाही आणि त्या जन्मभूमीतले तुम्ही आम्ही सर्वजण. तेव्हा मला असं म्हणायचं आहे की सरकारने अंत पाहू नये. अहो, हे वादळ येतात, हो, हे छोटे मोठे, मी मागायचं सांगितलं, छोटे मोठे दिवे विसतात, परंतु त्या वादळामध्ये हा वनवा जर पेटला ना, हा भडकतो नेहमी आणि तो हा वनवा पेटवा शकतो. आता तेव्हा माझी विनंती आहे, जर सरकारने पुन्हा नाशिक जर रेल्वे मार्ग जर नाही केला तर यात बघा, तुम्ही पुन्हा त्यांची ऑर्डर द्यायचं काम तुमच्या हातात आहे, पण तुमचा इथून प्रवास करायचा हा आमच्या भागात, आम्ही इथले स्थानिक आहोत, तो प्रवास करणं एवढा सोपा भाग नाही. तो माझी विनंती आहे की अदानीला हटवा, अदानी जुन्नर तालुक्यात येऊनच देऊ नका आणि पुन्हा नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे. सुरतभाऊ, आपण ज्या उपोषणाला बसले त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्याने एक तालुका प्रमुख म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की ही संघटना संपूर्ण आपल्या पाठीमागे आहे आणि हे दोन्ही प्रकल्प पुन्हा नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे आणि अदानीला घाटाच्या खालीच लावलं पाहिजे, असं मी आपल्याला सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.